हॅलो फ्रेंड्स, AR एज्युकेशन या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे विज्ञानाच्या ऑनलाईन कोर्समध्ये स्वागत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचे जे काही गतिविषयक नियम आहेत ते असणारे जे न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत त्या गतिविषयक नियमांचा जो पाया आहे तो आपण सर्वप्रथम अभ्यासला होता. आणि या लेक्चरमध्ये आपण जे बलाचे प्रकार आहेत ते बलाचे प्रकार पाहणार. त्यानंतर जडत्व म्हणजे ज्याला आपण इनर्शिया म्हणतो ते म्हणजे काय ते आपण नेमकं पाहणार. त्यानंतर जडत्वाचे जे प्रकार आहेत ते जडत्वाचे प्रकार पाहणार आणि इतरत्र जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्यांचं आपण अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो विज्ञान ऑनलाईन कोर्स आहे तो विज्ञान ऑनलाईन कोर्स तुम्ही लवकरच परचेस करा. आणि ज्या काही आगामी काळात ज्या काही पदभरत्या येणार आहेत आणि आता तर खूपच पदभरती येणार आहेत, कोविड-19 मुळे ज्या काही भरत्या झाल्या नव्हत्या त्या भरत्यांच्या ॲडव्हर्टाईज यायला सुरुवात झालेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त MPSC UPSC इत्यादी परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त, हा तर कोर्स अत्यंत उपयुक्त स्वरूपाचा आहेच, परंतु इतरत्र ज्या काही परीक्षा असतात त्या सर्व परीक्षांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा पाया भरभक्कम करण्यासाठी या कोर्सचा चांगला फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त हे व्हिडिओ पाहताना फुल्ली कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे व्हिडिओ पहा. इतरत्र कोणते इंटरनेट चालू ठेवून तुम्ही हे व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही ऑफलाईन डाउनलोडिंगचे आपले AR एज्युकेशन या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला मी काय दिलेली आहे, सूट दिलेली आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. तुम्ही इंटरनेट चालू ठेवून ही लेक्चर्स पाहू नका. काय होतं की लेक्चर्स पाहताना आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही जर इंटरनेट चालू असेल तर, परंतु इंटरनेट बंद करून तुम्ही जर शांत वातावरणामध्ये जरी वाचलं तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि AR एज्युकेशन या ऍप्लिकेशनचा लोगो मी प्रत्येक व्हिडिओच्या आधी जिथे कोर्सचं नाव असतं तिथे वरती मी पेस्ट केलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही AR एज्युकेशन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये असणारे जे फक्त विज्ञान विषय असं नाही तर आता ऑफर सुरू आहे. जर तुम्ही एक कोर्स घेतलात तर इतर सर्व कोर्स तुम्हाला म्हणजे एक जर कोर्स तुम्ही परचेस केला तर इतरत्र जे सर्व कोर्स आहेत ते तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये मिळतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया बलाचे प्रकार. आता कालच्या लेक्चरमध्ये किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी बल म्हणजे सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, बघा की फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी दगड आहे असं आपण गृहीत धरून चालू. काय आहे की तो दगड त्या जागेवरती आपल्याला काहीतरी बांधकाम करायचंय म्हणून तो दगड किंवा तिथे असणारी जी जो काय वेस्ट प्रोडक्ट असेल तो आपल्याला काढावा लागतो. तो दगड आपल्याला हलवावा लागतो, बरोबर. म्हणजे आपल्याला काहीतरी त्याला फोर्स अप्लाय करावं लागतं. दैनंदिन व्यवहारामध्ये अशा बऱ्याचशा घटना आहेत की त्या घटना चांगल्या पद्धतीने घडवून आणण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप साऱ्या वैज्ञानिक संकल्पनांचा आपण काय करत असतो, इनडायरेक्टली वापर करत असतो, बरोबर. इनडायरेक्टली प्रत्येक म्हणजे आपल्या जीवनामध्ये सायन्स विज्ञान हा विषय रोज आपली भूमिका पार पाडत असतो. चला विद्यार्थी मित्र, आपण या लेक्चरमध्ये बलाचे प्रकार म्हणजे काय ते पाहू. मागील लेक्चरमध्ये आपण बल म्हणजे काय ते पाहिलं, तर या लेक्चरमध्ये आपण बलाचे प्रकार पाहू. विद्यार्थी मित्रांनो, बलाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे संतुलित बल आणि दुसरं म्हणजे असंतुलित बल. तर संतुलित बल जे असतं, बरोबर, संतुलित बल असतं त्या संतुलित बलाला आपण बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो, बरोबर. आणि असंतुलित बलाला अनबॅलन्स्ड फोर्स असं आपण म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की जे संतुलित बल असतं त्या संतुलित बलाला बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो आणि असंतुलित बलाला अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, बलाच्या प्रकारामध्ये संतुलित बल म्हणजे काय ते आपण पाहू. संतुलित बल
एखादे बल लावल्यानंतरही वस्तू स्थिर असेल तर अशा बलास संतुलित बल असे म्हणतात. उदाहरणार्थ रस्सी खेच ही स्थिर अवस्था आहे. विद्यार्थी मित्र हो, संतुलित बल किंवा बॅलन्स्ड फोर्स याचा अर्थ काय होतो की तुम्ही समजा एखाद्या गोष्टीला जर बल तुम्ही अप्लाय केलं, बरोबर आहे, जर तुम्ही एखाद्या गोष्टीला फोर्स लावला तर फोर्स लावल्यानंतर बल लावल्यानंतर देखील वस्तू स्थिर असेल, बरोबर. म्हणजे बल लावल्यानंतर जर वस्तू स्थिर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संतुलित बल असे म्हणतो. उदाहरणार्थ रस्सी खेच, आपण सर्वजण बालवयामध्ये किंवा बालपणामध्ये रस्सी खेच खेळत असतो. तर रस्सी खेच मध्ये स्थिर अवस्था हे महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र हो, संतुलित बल तुम्हाला पुन्हा मी रिपिटेशन करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला असंतुलित बल म्हणजे काय ते एक्झॅक्ट सांगतो. विद्यार्थी मित्र बघा की जे बलाचे प्रकार आहेत त्या बलाच्या प्रकारामध्ये पहिला मुद्दा आपण पाहतोय तो म्हणजे संतुलित बल. विद्यार्थी मित्र बघा, एखादे बल लावल्यानंतरही वस्तू स्थिर असेल तर अशा बलास संतुलित बल असे म्हणतात. उदाहरणार्थ रस्सी खेच किंवा रस्सी खेचच्या स्थिर अवस्थेचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपण पाहतोय असंतुलित बल किंवा अनबॅलन्स्ड फोर्स. असंतुलित बल म्हणजे काय की ज्या बलामुळे वस्तूचे विस्थापन घडून येते, वेगात बदल होतो, दिशा बदलते, अशा बलास असंतुलित बल असे म्हणतात. उदाहरणार्थ वस्तू उचलणे, फुटबॉलला किक मारणे, बरोबर. विद्यार्थी मित्र हो, एवढे लक्षात ठेवा की संतुलित बलाला आपण बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो आणि असंतुलित बलाला आपण अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, बॅलन्स होतो म्हणजे काय बघा की एखादी वस्तू मोजण्यासाठी आपण तराजूचा वापर करतो. विद्यार्थी मित्र हो, समजा आपल्याला जर 1 किलो एखादी गोष्ट घ्यायची असेल तर जो दुकानदार असतो किंवा शॉपकीपर असतो तो काय करत असतो, ते वजन टाकून ते जे दोन्ही पार्टी आहेत ती दोन्ही पार्टी काय करत असतो, तो बॅलन्स करत असतो. ते बॅलन्स ज्यावेळी होतो, बरोबर, इक्वल डिस्टन्सला ज्यावेळी दोन्ही पार्टी येतात त्यावेळी आपण असं म्हणतो की ॲक्युरसी त्या मापामध्ये आली. संतुलन राखणे, संतुलनाचा अर्थ काय की त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज होत नाही, परंतु अनबॅलन्स मध्ये चेंज होतो. म्हणून बघा की बलाच्या दोन प्रकारामध्ये पहिला आहे संतुलित बल. संतुलित बल म्हणजे एखादे बल लावल्यानंतरही वस्तू स्थिर असेल तर अशा बलास संतुलित बल असे म्हणतात. उदाहरणार्थ रस्सी खेच किंवा त्याला स्थिर अवस्था असं आपण म्हणतो. दुसरा मुद्दा आहे असंतुलित बल, ज्या बलामुळे वस्तूचे विस्थापन घडून येते, वेगात बदल होतो, दिशा बदलते, अशा बलास असंतुलित बल असे म्हणतात. उदाहरणार्थ वस्तू उचलणे, फुटबॉलला किक मारणे. त्यानंतरचा सेकंड मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे जडत्व. विद्यार्थी मित्र हो, जडत्वाला आपण काय म्हणतो तर जडत्वाला आपण इनर्शिया, बरोबर आहे, जडत्वाला आपण काय म्हणतो तर जडत्वाला आपण इनर्शिया असं म्हणतो. विद्यार्थी मित्र हो बघा की जडत्व याचा अर्थ काय होतो तर जडत्व म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी स्वतःची स्थिर किंवा गतिमान अवस्था कायम ठेवण्याची किंवा अवस्थेतील बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय. विद्यार्थी मित्र, जडत्व म्हणजे काय, वस्तूच्या अंगी असणारी स्वतःची स्थिर किंवा गतिमान अवस्था. विद्यार्थी मित्र बघा की फॉर एक्झाम्पल आपण एखादी वस्तू घेतली तर काही वस्तू आहेत की काही वस्तूंच्या अंगी स्थिर अवस्था प्राप्त असते किंवा स्थिर अवस्था त्या वस्तू दर्शवतात, परंतु काही ज्या वस्तू आहेत त्या गतिमान अवस्था काय करत असतात, दर्शवत असतात. विद्यार्थी मित्र हो, अत्यंत योग्य पद्धतीने तुम्ही हे अभ्यासा. तुम्हाला आणि कोणताही कन्सेप्ट असेल तो कन्सेप्ट तुम्ही दैनंदिन व्यवहारातील आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांशी किंवा ज्या काही गोष्टी असतात की विज्ञानामध्ये त्या फक्त ऍप्लिकेशनद्वारेच आपल्याला अंडरस्टँड करून घ्याव्या लागतात, तर ते तुम्ही करावं. बघा की त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जडत्व म्हणजे काय, वस्तूच्या अंगी असणारी स्वतःची स्थिर किंवा गतिमान अवस्था कायम ठेवण्याची किंवा अवस्थेतील बदलात विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे जडत्वाचे
प्रकार, त्यातला पहिला मुद्दा आहे स्थिर अवस्थेतील जडत्व. बघा, जडत्वाच्या प्रकारांमध्ये पहिला मुद्दा आहे स्थिर अवस्थेतील जडत्व, त्यानंतर गतिमान अवस्थेतील जडत्व, त्यानंतर दिशेमुळे येणारं जडत्व. विद्यार्थी मित्र हो, स्थिर अवस्थेतील जडत्व म्हणजे काय? वस्तूची स्थिर अवस्था कायम ठेवण्याची प्रवृत्ती म्हणजे स्थिर अवस्थेतील जडत्व. पुन्हा मी रिपीट करतो, जडत्वाच्या प्रकारामध्ये स्थिर अवस्थेतील जडत्व म्हणजे काय? वस्तूची स्थिर अवस्था कायम ठेवण्याची प्रवृत्ती म्हणजे स्थिर अवस्थेतील जडत्व आहे. उदाहरणार्थ, बस अचानक सुरू झाल्यास बसमधील प्रवासी मागच्या दिशेने ढकलले जातात. त्यानंतर सेकंड नंबरचा जडत्वाचा प्रकार आहे गतिमान अवस्थेतील जडत्व. वस्तूची गतिमान अवस्था कायम ठेवण्याची प्रवृत्ती म्हणजेच गतिमान अवस्थेतील जडत्व होय. उदाहरणार्थ, गतिमान बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढच्या दिशेने ढकलले जातात. दिशेमुळे येणारं जडत्व. दिशेमुळे येणाऱ्या जडत्वामध्ये काय होतं की घाट, दिशेमुळे येणाऱ्या जडत्वाचं डायरेक्टली एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. घाट रस्त्यावर बस वळवल्यास प्रवासी विरुद्ध बाजूला ढकलले जातात. त्यालाच ह्या एक्झाम्पल मधून दिशेमुळे येणारे जडत्व आपल्याला प्रत्ययाला येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, बघा की जो जडत्व आहे त्या जडत्वाचा शोध कोणी लावला? तर जडत्वाचा शोध गॅलिलिओ यांनी लावला. जडत्व हे वस्तुमानावर अवलंबून आहे. विद्यार्थी मित्र हो, जडत्व जे आहे हे जडत्व वस्तुमानावर अवलंबून आहे आणि जडत्वाचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ हे जे सायंटिस्ट होते यांनी जडत्वाचा शोध लावला. त्यानंतरचा मुद्दा आहे सी, लास्ट मुद्दा आहे संवेग म्हणजे काय? तर कोणत्याही वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग होय. P बरोबर m गुणिले v. संवेग ही सदिश राशी आहे आणि संवेगाचं एकक हे किलोग्राम मीटर पर सेकंद असते. विद्यार्थी मित्र हो, हा सर्व डाटा इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचा आहे आणि तो तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासा आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, या लेक्चर मध्ये आपण जे काही न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत ते न्यूटनचे गतिविषयक नियम आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, बघा की या लेक्चरच्या आपण सुरुवात कुठल्या मुद्द्यापासून केली? तर या लेक्चरची सुरुवात ही आपण बलाचे प्रकार, त्यानंतर आपण जडत्व म्हणजे काय ते पाहिलं, त्यानंतर जडत्वाचे प्रकार पाहिले, त्यानंतर जे जडत्व आहे त्या जडत्वाचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ हे जे सायंटिस्ट होते किंवा हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी जडत्वाचा शोध लावला. त्यानंतर गॅलिलिओने जडत्वाचा शोध लावला. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? तर गॅलिलिओने जडत्वाचा शोध लावला. त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा की गॅलिलिओने जडत्वाचा शोध लावला आणि तो पूर्णतः वस्तुमानावरती अवलंबून असतो. त्यानंतर आपण सर्वात शेवटचा मुद्दा पाहिला तो म्हणजे संवेग. बरोबर, तो मुद्दा म्हणजे कोणता मुद्दा? संवेग हा मुद्दा. संवेगालाच मी काय म्हणतो? तर संवेगाला मी मोमेंटम असं म्हणतो. बरोबर, संवेगाला मी मोमेंटम असं म्हणतो. तर P बरोबर m गुणिले v. बरोबर, P बरोबर m गुणिले v. विद्यार्थी मित्र हो, याचा जर मी मराठी भाषेमध्ये जर सूत्र लिहिण्याचा प्रयत्न केला तर संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग. संवेग बरोबर काय? वस्तुमान गुणिले वेग. आता एखादा जर तुम्ही सूत्र घेतलं तर P बरोबर समजा काय सूत्र आहे? P बरोबर सूत्र आहे mv. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आयोगाचा तुम्ही पॅटर्न बघितला तर आयोगाच्या बदलत्या पॅटर्न नुसार प्रश्न येण्याची जी संभाव्यता आहे ती प्रश्न येण्याची संभाव्यता वेगळ्या स्वरूपाची झालेली आपल्याला पाहायला मिळते. P बरोबर mv आहे. जर आपल्याकडे एक फॉर्म्युला अवेलेबल असेल तर आपण त्याचा 3 फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, बघा P बरोबर mv हा जर फॉर्म्युला असेल तर आपण काय करू शकतो? त्याच्यावरून आपण मास काढू शकतो. हा v इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे आणून डिव्हिजनला केला. बरोबर आहे. त्यानंतर v बरोबर P भागिले m हा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्र हो, या लेक्चर मध्ये आपण
संवेगाविषयी महत्वाची माहिती पाहिली, तर त्याच्या पुढील भाग आहे तो आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार. तर विद्यार्थी मित्र, न्यूटनचे गतिविषयक नियम. आपल्या टॉपिकचा महत्वाचा मुद्दा आहे न्यूटनचे गतिविषयक नियम, ज्याला की आपण न्यूटनचे लॉज ऑफ मोशन असं म्हणतो. बरोबर आहे. ज्याला की आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं आपण त्याला काय करत असतो, संबोधत असतो अथवा म्हणत असतो. विद्यार्थी मित्र, न्यूटनचे जे गतिविषयक नियम आहेत, ह्या गतिविषयक नियमावर आधारित खूप सारे ऍप्लिकेशन्स अवलंबून आहेत. विद्यार्थी मित्र, न्यूटनच्या गतिविषयक नियमामधील आपण पहिला जो नियम आहे तो आपण काय करूया, न्यूटनच्या गतिविषयक नियम जे आहेत त्यातला पहिला नियम आपण पाहूया. जर एखाद्या वस्तूवर, विद्यार्थी मित्र लक्ष घ्या, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत असेल, कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत असेल, कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत असेल, तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये, बघा विद्यार्थी मित्र की पहिला नियम काय सांगतो आपल्याला, त्याला मी ए म्हणून डिनोट करतो. पहिला नियम असा आहे, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत असेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. या नियमालाच विद्यार्थी मित्र, हे तुम्हाला मी शॉर्ट नियमालाच जडत्वाचा नियम, या नियमालाच जडत्वाचा नियम कंसामध्ये लॉ ऑफ इनर्शिया असे म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, लॉ ऑफ इनर्शिया. विद्यार्थी मित्र, याला न्यूटनचा पहिला नियम असं आपण म्हटलं जातं. न्यूटनचा पहिला नियम काय आहे, तर न्यूटनचा पहिला नियम असं सांगतो, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत असेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. या नियमालाच जडत्वाचा नियम किंवा लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणतो. विद्यार्थी मित्र, आपण जे बलाचे प्रकार पाहिले, त्या बलाच्या प्रकारामध्ये आपण दोन प्रकारची बल पाहिली होती, एक संतुलित बल आणि दुसरं असंतुलित बल. संतुलित बलाला आपण बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो आणि असंतुलित बलाला आपण अनबॅलन्स्ड किंवा नॉन बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो. विद्यार्थी मित्र, बॅलन्स्ड फोर्स मध्ये
काय असतं की कोणत्याही स्वरूपाचा बदल होत नाही, बरोबर आहे. म्हणजे स्थिर अवस्था म्हणजे ज्या गतीच्या दोन अवस्था आहेत त्यातली स्थिर अवस्था कुठे पाहायला मिळते तर बॅलन्स्ड फोर्स मध्ये, आणि अनबॅलन्स्ड फोर्स मध्ये गतिमान अवस्था म्हणजे स्थिर अवस्थेच्या विरुद्ध कृती होते. त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, न्यूटनचा पहिला नियम हा संतुलित बलावरती अवलंबून नसून असंतुलित बलावरती अवलंबून आहे. आणि मग काय होतं की त्याची जी असणारी पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये बदल होतो. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, ह्याचा एक शॉर्ट स्टेटमेंट तुम्हाला मी सांगून ठेवतो की हे जरी तुम्हाला समजायला समजा अवघड असेल तरी हे जे शॉर्ट स्टेटमेंट आहे ते मी तुम्हाला सांगेन, ते तुम्हाला लगेच कळ. विद्यार्थी मित्र हो, कोणतीही गोष्ट स्थिर असते, बरोबर, कोणतीही गोष्ट जर गतीमध्ये असेल तर ती गतिमान असते आणि स्थिर असेल तर ती स्थिर असते, असा सांगणारा हा नियम आहे. तर पहिला नियम न्यूटनचा काय सांगतो की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत असेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. या नियमालाच जडत्वाचा नियम किंवा लॉ ऑफ इनर्शिया असं म्हटलं जातं. ऑर साठी तुम्ही हे वाटलं स्टेटमेंट लिहून घ्या. ऑर साठी स्टेटमेंट लिहून देतो. जर एखादी वस्तू गतिमान असेल, जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती अस्थिर असते, तर ती अस्थिर असते. आणि जर ती वस्तू स्थिर असेल, जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती अस्थिर असते, आणि ती वस्तू गतिमान नसेल, ती वस्तू गतिमान नसेल तर ती स्थिर असते. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवा की जी गोष्ट गतीमध्ये असते ती अस्थिर असते. मग गतीमध्ये असेल तर अनबॅलन्स्ड फोर्स असणार आणि गतीमध्ये नसेल तर बॅलन्स्ड फोर्स असणार. साधा नियम आहे विद्यार्थी मित्र. पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिला नियम, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत असेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. या नियमाला जडत्वाचा किंवा लॉ ऑफ इनर्शिया असे म्हणतात. ऑर साठी तुम्हाला नियम मी लिहून दिलाय. जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती अस्थिर असते, आणि जर ती वस्तू गतिमान नसेल तर ती स्थिर असते. विद्यार्थी मित्र हो, न्यूटनचा पहिला नियम तुम्हाला मी अगदी अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो की जर एखादी गोष्ट गतीमध्ये असेल तर ती अस्थिर असते, आणि जर ती गतीमध्ये नसेल तर ती वस्तू काय असते, स्थिर असते. आता आपण पाहणार आहोत न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, त्याचं जे असणारं स्टेटमेंट आहे किंवा आपण त्याला व्याख्या असं म्हणू, बरोबर. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाची व्याख्या काय सांगते तर विद्यार्थी मित्र, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी, बघा की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी
समानुपाती असतो. विद्यार्थी मित्र हो, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते विद्यार्थी मित्र हो, बघा की न्यूटनचा जो गतिविषयक दुसरा नियम आहे त्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचं तुम्हाला मी स्टेटमेंट लिहून दिलेलं आहे की काय आहे स्टेटमेंट, काय आहे व्याख्या. तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. विद्यार्थी मित्र हो, बघा जर या साइडने आपण जर काय करत असू म्हणजे संवेग इकडे जर संवेग असेल बरोबर, म्हणजे काय की संवेगाचे जे परिवर्तन आहे संवेगाचे हा एरो मार्फत मला तुम्हाला काय दाखवायचं की हा एरो काढून तुम्हाला काय दाखवायचं तर संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने कुणाच्या दिशेने तर संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने. बघा की न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम त्याची व्याख्या काय आहे तर त्याची व्याख्या अशी आहे की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. विद्यार्थी मित्र हो, बघा जर ह्या बाजूला जर संवेग असेल तर संवेगाचं आता समजा संवेगाचं परिवर्तन आहे ते कुठे होतं, संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण जसं स्टेटमेंट केलं तसंच आपण जर लिहायचं म्हटलं तर संवेग परिवर्तनाचा दर काय घेतो मी तर P2 मायनस P1 डिवायडेड बाय T इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे समानुपाती कुणाचा असतो तर तो जे प्रयुक्त बल असतं बरोबर, जे काय असतं प्रयुक्त बल, ज्याला की आपण फोर्स असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्र हो, बघा की स्टेटमेंट असं आहे संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. विद्यार्थी मित्र हो, जिकडे संवेग बदलणार बघा की संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेने होतं. जसं आपण स्टेटमेंट लिहिलं ते स्टेटमेंट काय आहे की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. विद्यार्थी मित्र हो, हेच दाखवतोय मी की संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे F बरोबर dp भागिले dt असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर, बघा की डायरेक्टली प्रपोर्शनल हे इथे येत असतं. म्हणजे त्यामध्ये हे डायरेक्ट स्टेटमेंट करण्याच्या अगोदर m म्हणजे आपण काय घेतो p बरोबर mv असा जर फॉर्म्युला असेल तर m ला मी काय म्हणतो, m हे आपलं वस्तुमान असतं बरोबर, m ला मी काय म्हणतो वस्तुमान. त्यानंतर v ला मी काय म्हणतो, v ला मी वेग असं म्हणतो. त्यानंतर परंतु u आणि v या दोन जर कॉन्सेप्ट घेतल्या तर u ला मी म्हणतो सुरुवातीचा वेग, u ला मी काय म्हणतो सुरुवातीचा वेग आणि v ला मी काय म्हणतो, v ला मी अंतिम वेग असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्र हो, स्मॉल m ला मी वस्तुमान म्हणतो, स्मॉल u ला मी सुरुवातीचा वेग म्हणतो आणि कॅपिटल v ला मी अंतिम वेग असं म्हणतो. त्यानंतर t ला काय म्हणतो, t ला मी काल असं म्हणतो, t ला काय म्हणतो काल. त्याच्यानंतर तर F is a directly proportional
टू P2 मायनस P1 डिवायडेड बाय टी. विद्यार्थी मित्र हा रूल जर तुम्हाला हा रूल बघा विद्यार्थी मित्र, हे केलेलं स्टेटमेंट तोच हा रूल आहे. काय तर संवेग परिवर्तनाचा दर, आता संवेगाचं परिवर्तन होतंय म्हणजे काय की संवेग हा बदलतोय. बरोबर, संवेगाचं परिवर्तन होतंय म्हणजे काय की संवेग हा बदलतोय. मग संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्र P1 हा जो आपण घेतलाय हा पहिला संवेग असेल. P1 ला मी काय म्हटलं की P1 हा पहिला संवेग आहे आणि P2 आहे. P2 हा दुसरा संवेग आहे. P1 हा पहिला संवेग आहे. बघा विद्यार्थी मित्र की P1 काय आहे, P1 हा पहिला संवेग आहे आणि P2 हा दुसरा संवेग आहे. विद्यार्थी मित्र रिपिटेटिव्हली मी तुम्हाला सांगत आहे का, कारण रिपिटेटिव्हली सांगण्यामागचं महत्वपूर्ण कारण काय आहे की जो काही कॉन्सेप्च्युअल भाग आहे, जो काही संकल्पनात्मक भाग आहे तो तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कळावा आणि आगामी काळात ज्या काही परीक्षा येतात त्या परीक्षांमध्ये तुम्हाला त्याचा नक्की वापर व्हावा. ह्यासाठी तुम्हाला मी जी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ती क्लॅरिटी चांगल्या पद्धतीने येण्यासाठी मी पुन्हा पुन्हा का सांगतोय ते, कारण तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. P1 ला मी पहिला संवेग म्हणतो, P2 ला मी दुसरा संवेग म्हणतो. विद्यार्थी मित्र न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो तर संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. दिस इज द एक्झॅक्ट अँड स्पेसिफिक डेफिनेशन ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. विद्यार्थी मित्र बघा, तर P1 हा पहिला संवेग आहे, P2 हा दुसरा संवेग आहे. मग संवेगाचं मला परिवर्तन घ्यायचंय म्हणजे P2 मायनस P1 हे काय असणार आहे, संवेगाचं होणारं परिवर्तन. हे काय असणार आहे, संवेगाचे परिवर्तन. विद्यार्थी मित्र परिवर्तनालाच आपण बदल असं सुद्धा म्हणतो. म्हणून संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. समानुपातीचा अर्थ काय तर डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतो. म्हणून F हे कुणाला समानुपाती आहे तर संवेग परिवर्तनाच्या दराला. मला वाटतं की विद्यार्थी मित्र हे तुम्हाला मी खूप रिपीटेटिव्हली करून सांगतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता विद्यार्थी मित्र हे जे असणारे समीकरण आहे हे समीकरण सिम्प्लिफाय किंवा त्याला सरळ रूप किंवा सोपं रूप दिलं तर आपल्याला काय मिळेल हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्र बघा की तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी समजून देत आहे. विद्यार्थी मित्र बघा की आपलं स्टेटमेंट काय आलं होतं की F हे कुणाला समानुपाती आहे तर संवेग परिवर्तनाचा दर आहे त्याला काय आहे, F हे समानुपाती आहे. तर F बरोबर आपण तो समानुपाती आणि व्यस्तानुपाती हे दोन चलनाचे प्रमाण आहे. हे आपण तुम्हाला मॅथ्स मध्ये झालेलेच असतात, बेसिक मॅथ्स मध्ये ते सर्व झालेलेच असतं. ते काढून टाकण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट डिफाइन करत असतो. तर P2 मायनस P1 डिवायडेड बाय टी असं लिहिलं तर ते काही अयोग्य नाही. मग F बरोबर K इंटू ब्रॅकेट पण परंतु संवेगाच्या व्याख्येनुसार संवेगाची व्याख्या काय सांगते आपल्याला, P बरोबर mv. परंतु संवेगाच्या व्याख्येनुसार संवेगाची व्याख्या अशी आहे P बरोबर mv. मग F बरोबर K इंटू ब्रॅकेट हे काय झालं mv मायनस mu डिवायडेड बाय टी झालं. बरोबर, अजूनही मी हे सिम्प्लिफाय जर केलं तर K जर असा आहे तसा दोघांतनं m बाहेर काढतो, आतमध्ये काय राहतं v मायनस u डिवायडेड बाय टी. परंतु विद्यार्थी मित्र परंतु लक्षात घ्या A बरोबर v मायनस u डिवायडेड बाय टी हा जो फॉर्म्युला आलेला आहे ह्याला आपण ऍक्सिलरेशन म्हणतो. त्यामुळे F बरोबर K इंटू ma. पण समजा तो जो असणारा K आहे त्या K ची व्हॅल्यू जर मी 1 घेतली की तो कॉन्स्टंट एक आहे असं गृहीत धरलं तर F बरोबर 1 इंटू ma म्हणजे F बरोबर ma. हा तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्म मिळाला फोर्सचा आणि ह्याला आपण बल असं म्हणतो. बरोबर, म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो
बल हे तुम्हाला मी सिम्प्लिफाईड करून दाखवलं. विद्यार्थी मित्र, आता आपण कोणकोणते फॉर्म्युले वापरत असतो, तर जी काय आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये गणित येतात त्याच्यामध्ये आपण एफ बरोबर, आपला मुळात रूल काय, तर एफ हा कुणाला समानुपाती आहे, तर संवेग परिवर्तनाच्या दराला, बरोबर आहे. परंतु विद्यार्थी मित्र, आपण के समानुपाती चलन आहे ते काढून टाकत असतो, मग के इंटू काय लिहित असतो, के इंटू P2 मायनस P1 डिवायडेड बाय टी असं मी मेन्शन करत असतो. परंतु ह्याचं जर मी सिम्प्लिफिकेशन केलं तर मला एफ बरोबर एम ए फॉर्म्युला आलेला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र, बघा की जी काय आपली दुसरा नियम आहे म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग परिवर्तन हे बलाच्या दिशेने असतं. तर विद्यार्थी मित्र, त्याची जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगत आहे. विद्यार्थी मित्र, बघा की तुम्हाला सोपं एक्झाम्पल सांगतो की क्रिकेटचा झेल घेतो, बरोबर आहे. तुम्हाला हे उदाहरण तुम्हाला माहित, पण हे उदाहरण तुम्हाला मी एक्झॅक्ट काय करतो सांगतो. विद्यार्थी मित्र, बघा की क्रिकेटमध्ये झेल घेताना खेळाडू आपले हात मागे खेचतो, प्रत्यक्षात तो हात आणि चेंडूचा संपर्क कालावधी वाढवत असतो. त्यामुळे समीकरण 1 नुसार टी ची व्हॅल्यू वाढते व एफ ची व्हॅल्यू कमी होते. विद्यार्थी मित्र, बरोबर आहे, कारण बघा की जर टी ची व्हॅल्यू वाढते कमी होते का, कारण आपलं काय सांगतो, तर मुळात संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाचे समानुपाती असतो. जर टी वाढला तर एफ कमी होईल, एफ वाढला तर टी कमी होईल. म्हणजे काय की उदाहरण कसं तुम्हाला दैनंदिन व्यवहारातलं सांगतोय, क्रिकेटमध्ये झेल घेताना खेळाडू आपले हात मागे खेचतो, प्रत्यक्षात तो हात आणि चेंडूचा संपर्क कालावधी वाढवत असतो. त्यामुळे समीकरण 1 नुसार याला आपण काय म्हणतो, याला मी समीकरण 1 म्हणतो, आणि समीकरण 1 नुसार टी ची व्हॅल्यू वाढते. कशाची व्हॅल्यू वाढते, टी ची जी व्हॅल्यू आहे ती वाढते, टी ची व्हॅल्यू वाढते आणि एफ ची आहे ती काय होते, कमी होते. टी ची व्हॅल्यू वाढते आणि एफ ची व्हॅल्यू जी आहे ती एफ ची व्हॅल्यू काय होते, कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक जो तिसरा नियम आहे, बरोबर, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, बरोबर आहे, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनचा जो गतिविषयक तिसरा नियम आहे तो तिसरा नियम आपण पाहणार आहोत. तर त्या तिसऱ्या नियमाची असणारी जी काही व्याख्या आहे, जी काही डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, त्यामध्ये न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आपण पाहतो. प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे विद्यार्थी मित्र, परिमाण आणि परिणाम हे शब्द जरी ऐकायला समान वाटत असले तरी परिमाण याचा अर्थ काय होतो, तर परिमाण या शब्दाचा अर्थ मॅग्निट्यूड असा होतो आणि परिणाम म्हणजे इफेक्ट. बघा की न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय सांगतो, तर व्याख्या आहे, प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल, त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया, बरोबर आहे. तर न्यूटनचा जो गतिविषयक तिसरा नियम आहे, बरोबर, न्यूटनचा गतिविषयक जो तिसरा नियम आहे, त्या तिसऱ्या नियमामध्ये मला काय सांगायचं आहे, तर व्याख्या अशी सांगते की प्रत्येक क्रियाबलात समान बघा की विद्यार्थी मित्र, परिमाण
तुम्हाला मी मिनिंग अस लिहून देतो, कारण तो शब्द उच्चारताना खूप वेळा मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत. त्याला परिमाणला आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो. परिमाणला आपण मॅग्निट्यूड म्हणतो आणि परिणामला आपण काय म्हणतो, तर परिणामला आपण इफेक्ट असं म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, बघा की हे दोन शब्द आहेत, हे तुम्हाला मी इथे मेन्शन करून दिलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहाल त्यावेळी तुम्ही ते काय करा, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करा ते लिहून घ्या. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. त्या न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाची जी व्याख्या आहे ती व्याख्या काय आहे, तर प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदाहरणार्थ जर म्हणायचं झालं, तुम्हाला आधी व्यवस्थित डेफिनेशन वाईज लिहून देतो आणि मग आपण त्यावर डिस्कशन करू. बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदूक मागच्या दिशेला सरकते. विद्यार्थी मित्रांनो, बघा की न्यूटनचा गतिविषयक जो तिसरा नियम आहे, तर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम खूप काही गोष्टी सांगून जातो, की थोडक्यात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तुम्हाला मी स्टेटमेंट का लिहून देतोय, कारण ते तुमच्या नोट्स मध्ये असलेलं तुम्हाला उपयोगात येईल. न्यूटनचा तिसरा नियम एवढाच आहे की क्रिया आणि प्रतिक्रिया या एकमेकांच्या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय, तर व्याख्या अशी आहे की प्रत्येक क्रियाबलात समान म्हणून तुम्हाला मी शब्द लिहून दिले होते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय सांगतो, तर व्याख्या अशी आहे, प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारी प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदाहरणार्थ, बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर मागच्या दिशेला सरकते. जर ही समजा बंदूक असेल आणि जर बंदुकीतून मी गोळी झाडली तर थोडीशी बंदूक मागे आल्यावर की काय वाटते, तर क्रिया आणि प्रतिक्रिया एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे न्यूटनचे 3 गतिविषयक नियम झाले. त्यानंतर महत्वाचा असणारा मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्र, बघा की त्यानंतरचा जो महत्वपूर्ण मुद्दा आहे, तो महत्वपूर्ण मुद्दा काय आहे की न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की आपण न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम पाहिला, न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम पाहिला, न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम पाहिला. त्यानंतर आपण पाहतोय की न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत काय आहे. दोन वस्तूंची टक्कर झाली, याची व्याख्या लिहून घ्या सुरुवातीला. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा जो उपसिद्धांत आहे त्याचा आपण पाहतोय, दोन वस्तूंची टक्कर झाली, दोन वस्तूंची टक्कर झाली
तर आघातापूर्वीचा संवेग तर आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. हा आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. विद्यार्थी मित्र बघा की न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा जो उपसिद्धांत आहे, बरोबर, न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा जो उपसिद्धांत आहे, तो उपसिद्धांत आपल्याला मी तुम्हाला कसं समजून देतोय बघा. तर व्याख्या त्याची लिहून घ्या सुरुवातीला. काय आहे व्याख्या? दोन वस्तूंची टक्कर झाली तर आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. म्हणजेच दोन वस्तूंची आंतरक्रिया होताना बाह्य बल बाह्य बल कार्यरत नसेल, तर एकूण आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. विद्यार्थी मित्र बघा की न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत असा सांगतो की व्याख्या आहे, दोन वस्तूंची टक्कर झाली तर आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. म्हणजेच दोन वस्तूंची आंतरक्रिया होताना बाह्य बल कार्यरत नसेल तर एकूण आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. विद्यार्थी मित्र हे स्टेटमेंट तुम्हाला मी मॅथमॅटिकली जर लिहून दाखवलं तर तुम्ही लगेच म्हणाल की हे सर आम्हाला माहिती आहे. m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 अधिक m2v2. विद्यार्थी मित्र मराठी लँग्वेज का वापरतोय? कारण ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये जो विज्ञानाचा पॅटर्न आहे तो विज्ञानाचा पॅटर्न हा मराठी भाषेमध्ये विचारण्याची पद्धत आहे. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत असं सांगतो की व्याख्या अशी आहे. काय आहे व्याख्या? दोन वस्तूंची टक्कर झाली तर आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. म्हणजेच दोन वस्तूंची आंतरक्रिया होताना बाह्य बल कार्यरत नसेल तर एकूण आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. विद्यार्थी मित्र हे जे बॉक्स आता मी जो करतोय ते बॉक्स केलेलं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ह्याच्यावर संपूर्ण जवळजवळ फिजिक्स अवलंबून असलं, म्हणजे जे तुमचं कशाशी असणार फिजिक्स की जी काही महत्त्वपूर्ण एक्झाम्पल्स आहेत ते ह्या फॉर्म्युल्यावरतीच अवलंबून आहे. m1u1 अधिक m2u2 बरोबर m1v1 अधिक m2v2 असं असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र जर हे आपण जे समीकरण आहे हे समीकरण आपण काय केलं की u1 आणि u2 हे सुरुवातीचे वेग 0 आहे असं कन्सिडर केलं तर मला समीकरण काय मिळेल? m1v1 अधिक m2v2 बरोबर 0. आता तुम्ही जर हे अजून सिंप्लिफाय केला तर तुम्हाला काय मिळेल? हा m1v1
M1V1 बरोबर हा अधिक M2V2 आहे, तो इकडे आला की वजा M2V2 होईल. विद्यार्थी मित्र बघा की ह्यातून तुम्हाला काय करायचं आहे, समजा ह्यातून जर आपण V2 ची व्हॅल्यू काढली, बरोबर, V2 ची व्हॅल्यू काढली तर आपण काय करणार की इकडचा -M2 इकडे आला की इकडचा -M2 इकडे आला की तो डिवाइडला खाली जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय होणार त्याची व्हॅल्यू, तर बघा की M1V1 भागिले -M2 बरोबर काय असतं, V2 असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा की आता इथे आपण थोडं सिंप्लिफाय केलं, मग काय होणार, हा V2 मी तसाच लिहिला, थोडं जरा एकदम स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आपण लिहू. V2 बरोबर थोडा आपण स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहू. V2 बरोबर हे असं आपण थोडं रिअरेंजमेंट करून देऊ. M1 भागिले M2 इंटू काय असणार आहे, V1. बरोबर विद्यार्थी मित्र बघा की हा फॉर्म्युला त्याचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा की V2 बरोबर -M1/M2 इंटू V1. आणि हे काय तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्सचा रूल जर माहिती आहे मग त्या दृष्टीने ते होणार. तर ह्या V2 लाच आपण काय म्हणतो, बंदुकीचा, या V2 लाच आपण काय म्हणतो, बंदुकीचा प्रतिक्षेप, बंदुकीचा प्रतिक्षेप रिकॉइल वेग बंदुकीचा, बरोबर आहे विद्यार्थी मित्र की काय की आपण V2 पर्यंत आलो होतो. त्यानंतर आपण काय V2 बरोबर वजा कंसामध्ये M1 भागिले M2 गुणिले V1. पण काय काढतोय की बंदुकीचा प्रतिक्षेप, प्रतिक्षेप म्हणजे रिकॉइल करणे, बरोबर, बंदुकीचा प्रतिक्षेप म्हणजे रिकॉइल वेग बरोबर बंदूक मागे सरकण्याचा वेग, बंदूक मागे सरकण्याचा वेग, बरोबर, बंदूक मागे सरकण्याचा वेग बरोबर V2 बरोबर जो आपला फॉर्म्युला आहे तोच, मायनस बाहेर ठेवलं किंवा आत घेतलं तरी चालतं, M2 इंटू काय असतं, V1 असलेला आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्र बघा की बंदुकीचा प्रतिक्षेप म्हणजे रिकॉइल वेग बरोबर बंदूक मागे सरकण्याचा वेग, मग V2 बरोबर वजा कंसाच्या बाहेर काढलं कंसात M1 भागिले M2 इंटू V1 असं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र हा जो न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर ह्याचं जर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं तर ह्याचं एक्झाम्पल काय आहे हो, तर विद्यार्थी मित्र बघा की ह्याचं एक्झाम्पल काय आहे, तर ह्याचं महत्वपूर्ण असणारं जे एक्झाम्पल आहे ते महत्वपूर्ण एक्झाम्पल, आणि आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ही सारी एक्झाम्पल्स वापरत असतो, बरोबर. तर त्याचं उदाहरण काय आहे, तर त्याचं उदाहरण काय आहे, तर त्याचं उदाहरण आहे बंदुकीतून गोळी मारणे, बंदुकीतून गोळी मारणे म्हणजे आपण जे फायर करतो ते. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपला जवळजवळ या लेक्चरचा भाग समाप्त होत आलेला आहे. आता आपण जे काही न्यूटनचे गतिविषयक नियम पाहिले त्यातले आपण महत्त्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे जो लेक्चरचा सार आहे किंवा लेक्चरचा सारांश आहे, तो लेक्चरचा सारांश आहे, तो सारांश आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्र बघा महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की फिरणारा, आपला बघा की पहिला मुद्दा घेतो, फिरणारा पंखा बंद केल्यानंतर, फिरणारा पंखा बंद केल्यानंतर
काही काळ फिरत राहतो. सर्व लोकांना हे माहिती आहे, दैनंदिन व्यवहारातलं एक्झाम्पल आहे, म्हणूनच ते मी घेतोय की फिरणारा पंखा बंद केल्यानंतर काही काळ फिरतो. भले त्याची गती कमी जास्त होते परंतु तो काही काळ फिरतो. जर एखादा पंखा असेल आणि तो पंखा आपण चालू पोझिशन मधून जर आपण तो पंखा काय केला, बंद केला, तर तो फिरणारा पंखा, म्हणून एक्झाम्पलच तुम्हाला मी असं का घेतलंय, फिरणारा पंखा बंद केल्यानंतर काही काळ फिरतो. बरोबर, काही काळ फिरतो. हे कसले एक्झाम्पल आहे, गतिविषयक पहिला नियम. गतिविषयक पहिला नियम. बरोबर आहे विद्यार्थी मित्र. बघा किती सुंदर एक्झाम्पल देतोय तुम्हाला की पंखा असतो, पंखा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो. समजा हा पंखा आहे असं आपण गृहीत धरलं, तर हा पंखा ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिसिटीच्या आधारे आपण तो पंखा चालू करतो, तो चालू केल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर आपण पंखा काय करतो, पंखा बंद करतो. आणि पंखा बंद केल्यानंतर तो पंखा काही काळ फिरत राहतो. तो त्याला ऍप्लिकेशन काय, तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. मुद्दा नंबर 2 आहे, बलाचं मापन कुठल्या आधारे केलं जातं, तर बलाचे मापन गतिविषयक दुसरा नियम. बलाचे मापन गतिविषयक दुसरा नियम. बलाचे जे असणारे मापन आहे हे बलाचं मापन गतिविषयक दुसऱ्या नियमावर आधारित आहे. आणि उपयोजित बलाबद्दलची माहिती आहे, उपयोजित बलांबद्दल जी माहिती आहे ती माहिती, उपयोजित बलांबद्दल जी माहिती आहे ती माहिती तिसरा नियम जो आहे गतिविषयक जो तिसरा नियम आहे, गतिविषयक तिसरा नियम, त्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरती आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ह्या सर्व बाबी तुम्हाला मी इतक्या खूप रिपीटेटिव्हली आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही लेक्चर आपल्या एआर एज्युकेशन या ऍप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला तर मिळतीलच, परंतु हे तुम्हाला अत्यंत चांगल्या आणि सुस्पष्ट पद्धतीने मी काय एक्सप्लेन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर मी बनवताना प्रत्येक विद्यार्थ्याचा मी विचार केलेला आहे. हा न्यूटनचे गतिविषयक बघा विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर तर सर्वच जणच घेतात, परंतु विद्यार्थ्यांना आवडेल रुचेल अशा भाषेमध्ये लेक्चर घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कंटेंट तुम्हाला मी व्यवस्थित आणि एकदम सुवाच्य अक्षरामध्ये का लिहून देत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी तुम्ही नोट्स काढाल त्यावेळी त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर न्यूटनचे गतिविषयक नियम आहेत, त्याच्यामध्ये असणारे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये आपण काय पाहतोय, तर पहिला मुद्दा आहे फिरणारा पंखा बंद केल्यानंतर काही काळ फिरतो, हा गतिविषयक पहिला नियम आहे. दुसरा नियम असा आहे की जे बलाचं मापन असतं ते बलाचं मापन आपण गतिविषयक न्यूटनचा जो दुसरा नियम आहे त्याच्या आधारे करतो. आणि तिसरा काय मुद्दा, तो उपयोजित बलांबद्दलची माहिती आहे, तो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपला न्यूटनचा गतिविषयक जो नियम होता तो टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आणि आपलं भौतिकशास्त्र हा भाग ज्यावेळेस कंप्लीट होईल त्यावेळी प्रत्येक टॉपिकवर आलेले एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण काय करणार, सॉल्व्ह करून घेणार आणि त्याचा तुम्हाला आगामी काळामध्ये ज्या परीक्षा येतात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक आहे तो प्रत्येक टॉपिक कसा अभ्यासावा, म्हणजे मोजमापन हा जो टॉपिक आहे, मोजमापन टॉपिक नेमका कसा अभ्यासायचा, मोजमापन टॉपिक अभ्यासण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल ते सुद्धा आपण लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कार्यशक्ती ऊर्जा हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक अभ्यासण्यासाठी आपण काय करायचं हे देखील अभ्यासावं लागेल. तर तुम्हाला विज्ञान विषयासाठी कोणतं पुस्तक वापरा, तर विद्यार्थी मित्र हो, जी काही मी पुस्तकांची आज नावं लिहून देतो ती तुम्ही रेफर करा आणि एकच ऑथेंटिक बुक तुम्ही वापरा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर म्हणजे लेखक
अरुण कदम, लेखक अरुण म्हणजे लेखक डॉक्टर अरुण कदम, डॉक्टर अरुण कदम सरांचं सामान्य विज्ञान या विषयाचं पुस्तक रेफर करा. आणि कोणतंही बघा एक ऑथेंटिक बुक रेफर करा. आणि दुसरा पर्याय असेल तो म्हणजे स्टेट बोर्ड बुक्स आहेत, ती स्टेट बोर्ड बुक्स तुम्ही रेफर करा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी मित्र हो, चला आपण पुढील लेक्चरमध्ये आपण एका नवीन प्रकरणासह भेटणार आहोत. आणि जसा आपला फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र सेक्शन कंप्लीट झाला की आपण त्याच्यावर आलेले प्रश्न प्रत्येक टॉपिक वाईज आपण त्याची लेक्चर डिझाईन करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्र, आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.